आणि बरेच वारकरी मागणं येत आहे, कुणाच्या दिंड्या कुठे असतात, कुणाच्या दिंड्या कुठे असतात. तर आमची दिंडी इथं होती, तिथून मी निघाले आणि मागच्या दिंडीचे लोक येत आहे. हे बघा, ह्या दिंड्यांच्या गाड्या चाललेल्या आहे रावठ्यांच्या सगळ्या. तर आता मी तुम्हाला घेऊन जाते एका खास ठिकाणी, तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. चला तर मग. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. तर मी पंढरपूरच्या पायवारीला आलेली आहे आणि काल आम्ही म्हणजे परवाचा व्हिडिओ आहे हा तसा, तर डोंगरगणमध्ये पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यानंतर तिथलं सगळं तुम्हाला शूटिंग दाखवलं. आणि आता मी चालले आहे त्या खास ठिकाणी ज्यामुळे डोंगरगणचं खूप महत्त्व आहे. ते बघा, इथे पालखी तयार झालेली आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. आज आहे एकादशी, आज आहे एकादशी, आज आहे पंढरपूरची वारी. एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मला पण एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एकादशी खरतीन बकरीवाणी चरती असं काही करू नका. दिवसभर चरा पण एकादश करा. तर हा व्हिडिओ आहे एकादशीच्या दिवशीचा आणि डोंगरगणमध्ये हे बघा पालखी तयार झालेली आहे. मी पालखीचं दर्शन घेतलं, माझ्या मतीनं वगैरे भेटली आणि मी नंतर निघाली त्या खास ठिकाणी. आणि हे बघा, ह्या पायऱ्यांनी आम्ही आता खाली चाललो आहे. हे बघा, ही माऊली मला परत भेटली. जय हरी माऊली, जय हरी माऊली. या माऊलीचा अगोदर पण तुम्ही व्हिडिओ बघितला आहे. चला, इथून आहे ना पायऱ्यांनी खाली चाललो आहे आम्ही. आता नेमकं काय पौराणिक महत्त्व आहे या भागाचं, डोंगरगणचं, तुम्हाला नक्की समजेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, ह्या पायऱ्या उतरून आम्ही खाली चाललो आहे. तर आता मी तुम्हाला त्या भागाकडे घेऊन जाते. इथे मागं पण भरपूर आहे, पण आहे ना पालखी जायला वेळ झाला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला अगोदर तो महत्त्वाचा भाग दाखवणार आहे. नंतर इथलं शूट तुम्हाला दाखवणार आहे मी. हे बघा, तुम्हाला माझ्या मागे मंदिरं वगैरे दिसत असेल. हे धर्मशाळा आहे बहुतेक, इथं काहीतरी आहे, नेमकं काय मला काही माहीत नाही. आता चला, मी तुम्हाला घेऊन जाते पहिलं. नंतर आम्ही पुढे ना ह्या कच्च्या रोडने चाललो. हे बघा, बरेच वारकरी येत आहे तिकडनं. माऊली बघून आली कशी गुफा, कशी आहे? एकदम मस्त. चला, जय हरी. जय हरी. आपलं तसंच तिचंही विचारायचं. तुम्हाला कळलंच असेल की आपण चाललो आहोत सीता गुफा, सीता राणी बघायला. चला, तर इथून जायला रस्ता जरा हे बघा अडचणीचा आहे, तर इथून जपून जावं लागतं. हात धरून जा एकमेकींचे. हे बघा, तिकडे काही महिला उभ्या आहे, तर तुम्हाला आता मी डायरेक्ट तिथे घेऊन जाते. तर हा रस्ता उतरून आलो आहे आम्ही खाली. आणि हे बघा, इथे ना हे बघा, आता इथे आम्ही या गुफेमध्ये चाललो आहे. तर सीता गुफा हीच म्हणत्या. ते बघा, इथे आहे सीता गुफा म्हणतात, सीता राणी म्हणता याला. तर हे बघा किती अडचण आहे बघा इथे. आणि सांगतात का इथे माता सीता आंघोळ करायच्या. कोणी कोणी सांगतं माता सीताची इथे डिलिव्हरी झालेली. नेमकं काय महत्त्व आहे मला पण सांगता येणार नाही, कारण परफेक्ट अशी माहिती इथे अजून मला आत्तापर्यंत तरी कोणी दिलेली नाही. हे बघा, खूप अंधार आहे, कारण गुफा म्हटल्यानंतर डोंगरामध्ये हा भाग. प्रतिमा होती ना तर इथून आम्ही मध्ये आलो. हे बघा, आणि हे बघा ही सीता राणी म्हणतात. कोणी म्हणतं इथं सीता माता आंघोळ करायच्या. ते बघा, इथे ना छोटासा प्रतिमा. इथे हे बघा लव अंकुशचा छोटासा फोटो आहे. बघा इथे वरती हा बघितला ना, लव अंकुश माता सीता महादेवांची पूजा करताय ना. हे बघा, ही आहे सीता राणी. ही बघा, इथे आता आहे ना सध्या जास्त पाऊस नाही झाला, त्यामुळे ना इथं गंध दिसते, पण जास्त पाऊस झाल्यानंतर हे सगळं स्वच्छ होऊन जातं. हे बघा, परत एकदा दाखवतो तुम्हाला. तर इथे हे लव अंकुश आणि माता सीता आहे. प्रभू श्री रामचंद्र की जय, माता सीता की जय, लव अंकुश की जय. माऊली हे काय? सीतामाई. सीतामाईचं आहे का हे? अच्छा, आणि काय महत्व आहे माऊली याचं? लव अंकुश आहे. आणि काय झालं इथं? लव अंकुशचा जन्म झालाय? नानी केली होती. लव अंकुश इथे झालेलं आहे का? अच्छा, तुम्ही अजून काय काय महत्व सांगशाल? आमचं ही सगळी माहिती यूट्यूब परिवार ऐकतोय आमची. इथे आंघोळ करायचं सीता त्यासाठीच नानी केलेली. हो का? हे बघा, असं सांगतात की इथे सीतामाईंची नानी केलेली होती. इथे त्या लव अंकुशला आंघोळ घालायची. आणि हे बघा, इथे खूप खूप अंधार आहे,
कारण हा बघा हा डोंगर परिसर आहे. डोंगर भागामध्ये ही सीतानाणी आहे. ते बघा इथे ना अंधार आहे, त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित शूटिंग होत नाही आहे. तेव्हा पूर्ण आहे ना खडकाचं आहे आणि इथून खडकातून पाणी यायचं आणि इथे सीतामाई आंघोळ करायच्या आणि लवंगकोष्ट आंघोळ घालायचं असं सांगितलं जातं. इथं बऱ्याच वारकरी आलेले दर्शनासाठी. चला तर सीता गुफाचं दर्शन करून आले मी. आणि हे बघा इथला परिसर, इथे बरेच भाविक आहे, बरेच वारकरी आलेले आहे दर्शनासाठी. महिला खास करून येतात. जय हरी माऊली. आणि ह्या माऊली होत्या माझ्यासोबत. आम्ही आता सीता गुफाचं दर्शन करून आलो आहे आणि आता इथले मंदिरे वगैरे तुम्हाला दाखवते मी. चला तर इथे श्रीरामकुंड दर्शन तीर्थ आहे, तिथे खाली येते आणि इकडे मंदिर आहे. कसलं मंदिर आहे बघूया चला. हो चला. तर इथे हे बघा दत्तात्रेयांचं मंदिर आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे स्मरण करा. तर इथे छान महादेवांची पिंडी आहे. नको जाऊ तू रडी. श्री राधे गोविंद राधे 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 कृष्ण गोपाळ कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय. तर इथे ना हे बघा बहुतेक धर्मशाळा असावी. ह्या खोल्या बंद त्याच्यामुळे काही आयडिया नाही काय. अशा खूप साऱ्या खोल्या आहेत आणि इथे मंदिर आहे. चला मंदिरात जाऊ दर्शनाला. तर इथे हे बघा भरपूर महिला भाविक आहे. ओम नमः शिवाय. इथे महादेवांचं मंदिर आहे. इथे नंदी आहे. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. इथे आहे नंदी बघा. इकडे आहे प्रभू श्रीरामचंद्र, माता सीता आणि भैया लक्ष्मण, पवनपुत्र हनुमानजी यांचं छोटंसं मंदिर आहे. पुत्र पवनपुत्र हनुमान की जय. प्रभू श्रीरामचंद्र की जय. माता सीता की जय. लक्ष्मण भैया की जय. तर इथे श्री रामेश्वर मंदिर आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे श्री रामेश्वर मंदिर. तर इथे आहे महादेवाचं मंदिर. हे बघा हे आहे डोंगरगडमध्ये मंदिर आहे. हे बघ इथे छान आहे ना देवीची मूर्ती आहे. आणि इथे हे बघा हे कुंड आहे. या कुंडामध्ये ना प्रभू श्रीरामचंद्र पाणी कुंड आहे. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आणि बघा आमचे वारकरी पण इथे दर्शन आलेले. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. रामेश्वर मंदिरामध्ये छान दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही 2 मिनटं इथे बसलेलो आहे. कारण देवाची द्वारी उभा क्षणभुरी तेने मुखीचारी साधी येला. हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. ह्या हरिपाठाच्या पंक्तींप्रमाणे 2 मिनिटं आम्ही इथे बसतो आणि आता पालखीकडे जातो. कारण आता 7:30 वाजत आले आहे. पालखीचं प्रस्थान होणार आहे. तर चला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि आता सकाळचे 7:30 वाजलेले आहे. दिंडीचं प्रस्थान आता डोंगरगडमधून पुढच्या दृष्टीने झालेलं आहे. आम्ही निघालो आहोत आणि हा बघा विश्वगुरूंचा रथ छान सजवलेला आहे रोजच्या प्रमाणे. तर डोंगरगडमधून आम्ही नंतर नगरमध्ये आलो. नगरची शूटिंग तुम्हाला पूर्ण दाखवलेली आहे. नगरच्या प्रस्थानाची बाकी आहे व्हिडिओ, तो येईल तुम्हाला उद्या. तर आता आम्ही नगरमध्ये पोचलो आणि त्यानंतर शूटिंग ह्यावेळेस स्वयंपाकाची शूटिंग ह्यावेळेस तुम्हाला दाखवताच नाही आली. कारण दुसरीच खूप शूटिंग होती. त्या बघा इथे गुलाबजाम करायचं काम चालू आहे आणि आमच्या आचारी गुलाबजाम तळताय मस्तपैकी. आणि आमच्या ह्या महिला वारकरी पोळ्या करण्याची सेवा करतात. तर त्या गुलाबजाम करू लागताय, त्या वळून देत आहे आणि आचारी तळून घेऊ राहिले. हे बघा
गुलाबजाम कधी संध्याकाळी खायचे का उद्या सकाळी खायचे? हां, उद्यापर्यंत छान मुरतील ना. हे बघा इथे ना वळलेले गुलाबजाम आहे आणि इकडं गुलाबजाम करायचं काम चालू आहे आणि इकडं तळायचं काम चालू आहे. रामकृष्ण हरी. तर संध्याकाळच्या वेळेस आहे ना आम्ही इथे जेवायला आलो आहोत. नगरमध्ये जिथं पालखी थांबलेली होती ना तिथे मस्त आमटी भाकरी भात पोळी कांदा लिंबू असं छान जेवण होतं. तिथे आम्ही जेवायला आलो आहे. तिथे जेवण केलं आणि बाहेर आलो होतो. बाहेर आहे ना हे बघा हा माऊलींचा रथ आलेला आहे नेवाशावरून निघालेला. तर तिथे आम्ही दर्शन घेतले. हा योगायोगच म्हणायचा. आम्ही गेलो आणि तिथे माऊलींचा रथ आला. ही दिंडी नेवाशावरून आलेली आहे. माऊलींची पालखी आहे ही. आम्ही दर्शनाला गेलो आणि त्याच वेळेस ही पालखी इथे आलेली होती. तर तिचं पण दर्शन आम्हाला छान झालं. धन्यवाद. मनाने पाय बाबा. अरे बघा आता वारीमध्ये ना ही आली. ही आमची भाची आहे आणि ही बघा ही तिची मुलगी म्हणजे ही आमची नातला. तर ही श्रुतीची मैत्रीण आहे प्रतीक्षा. श्रुती आणि ही एका स्वरात होते. प्रतीक्षा कशी आहे तू? बरं येते ना. आणि हे बघा आता ही तुझं नाव काय गं? योगिता. हां सविता. सविता पण आमच्यासोबत वारीला येणार आहे. चल सविता. माऊलीच्या रथाचं दर्शन घेतलं आम्ही. आणि ही बघा ही आहे मीरा अक्का. मीरा अक्का म्हणजे ही माझ्या बहिणीची पोरगी आहे. मीची मावशी लागते ना त्यांनी. पण आता ती माझ्यापेक्षा मोठी वय आहे त्याच्यामुळे जावाय लागतो. हां हे बघा हे जावई आमचे. हे पण वारीत आलेले आहे. पण काय होतं हे पुढे असतात त्याच्यामुळे तुम्हाला हे शूटिंगमध्ये दिसले नसतील आजपर्यंत. हे बघा ही मीरा अक्का आणि हे आमचे कुंडलिक बलकदाजी. तर आता आम्ही ना थोडंसं म्हटलं बाहेर फिरून येऊ कारण आजीचं दिंडी मुक्कामी आणि आज जर आपण दिवस फिरलं नाही तर पाय विसवतात आणि उद्या चाललं का पाय दुखायला लागतात. नगरमध्ये हो सगळ्यांना माहिती. रोज व्हिडिओ चालू आपले. हां तर ही आजच व्हिडिओमध्ये आली त्याच्यामुळे तिला काही माहीत नाही. तर नगरमध्ये दिंडी मुक्कामी आणि आता आम्ही जरा फेरफटका मारायला चाललोय. रामकृष्ण हरी. ताजी राम. चला आम्ही चालू फिरायला. रामकृष्ण हरी. बोल अंबे माते की. इथे तुळजाभवानी मातीचं मंदिर आहे. तर इथं आम्ही दर्शनाला आलो. तो बरेच भाविक इथे दर्शनासाठी आलेले आहे. आणि आम्ही जिथे थांबलो तिथपासून 5 मिनिटाच्या अंतरावरच हे मंदिर आहे. बघा बरीच गर्दी आहे आणि मध्ये आहे तुळजाभवानी माता. तुळजाभवानी माते की जय. चला. तिथे उत्कृष्ट वस्त्रे देखणे व्यक्तिमत्व महोत्सव असं बोर्ड होतं आणि धमाका ऑफर डिस्काउंट ऑफरचं साडीचं सेल चालू असं आम्हाला कळलं. तर आम्ही आलो इथे साड्या बघायला. तर चला. तर खूप छान खूप मस्त साड्या लावलेल्या होत्या इथं. हे बघा खूप सुंदर साड्या आहे. तर बायका म्हटल्यानंतर साडी हा विषय खूप महत्त्वाचा आणि खूप आवडीचा सगळ्या बायकांना. तर खूप छान आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये साड्या होत्या या. तर हे बघा किती असतं विचारलं मी तर मस्त साड्या होत्या इथं. हे बघा ही साडी फक्त 350ला. खूप छान साड्या आहे. खूप छान साड्या आहे सगळ्या. भरपूर सुंदर साड्या. सगळ्या साड्याच आहे ना. साड्या आहे ड्रेस आहे. ड्रेस पण आहे का? अच्छा. हे बघा इकडे खूप साऱ्या एकाचडे एक खूप सुंदर साड्या आहे. हे बघा. तर बघू आता आम्ही काही खरेदी करतो की नाही अजून तो प्रश्न पुढचा आहे. पण साड्या मात्र इथं एकदम आहे एकच नंबर. असं वाटतंय काही लग्न कार्य असेल तर नक्कीच साड्या खरेदीला यावं. तर इथे ड्रेस मटेरियल पण आहे. आणि हे बघा इकडे पाठीमागे रेडीमेड ब्लाऊज आहे इथे. दादा खूप सुंदर साड्या आहे तुमच्याकडे आणि रेट पण अगदी रिजनेबल आहे.
तर रेट तुमच्याकडे असेच असतात की नेहमी? नेहमी आणि आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळं होलसेल रेटमध्ये रिटेल माल भेटतो. अच्छा, तर तुमचं कार्ड देऊन ठेवा. आमच्याकडे जर काही शुभमंगल कार्य निघालं तुमच्याकडे आम्ही नक्कीच शॉपिंगला येऊ, कारण खूप सुंदर साड्या आहे. आता न्यायचा प्रॉब्लेम आहे, नाही तर मी खूप साड्या खरेदी केल्या असत्या. नाही या तुम्ही मला तुमचं कार्ड देऊन ठेवा. अरे बापरे, 50% ऑफरमध्ये साड्या घ्या. म्हणजे कितीवाली कितीला साडी? 1000ची 500 रुपये ब्रासो. 1000ची साडी 500 रुपये. 500. हो का? अरे पा, ड्रेस मटेरियल लावलं ते 350 रुपयापासून सुरुवात आहे ड्रेस मटेरियल. हो का? तर बघा इकडे ड्रेस मटेरियल वगैरे आहे. 350 रुपयापासून ड्रेस मटेरियल आहे आणि खूप छान आहे. हे सगळं ड्रेस मटेरियल आहे का? हो, सगळं हे ड्रेस मटेरियल. अरे वा वा, मस्त. आमचं ड्रेस मटेरियल. आणि हे बघा इथे आहे ना घागरे. तर खूप घागरे कितीपासून कितीपर्यंत रे दादा? कोणचे गाडी पाहिजे 2000 पर्यंत. 2000 पासून कितीपर्यंत? 25-30 हजार पर्यंत. 40,000 पर्यंत जाईल. पाहिजे 50 लाख पर्यंत जाईल. तर खूप सुंदर सुंदर घागरे पण इथे आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, याच्यानंतरचा व्हिडिओ आहे ना नगरमधून प्रस्थान झालं त्याचा असणार आहे. खूप जल्लोषात खूप सुंदर असं नगरमध्ये प्रस्थान झालं. हेची देही हेची डोळा असे क्षण होते, तेव्हा तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.